आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करू इच्छिते. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी मी आशा बाळगते आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. खरं तर राजमाता जिजाऊ यांचा विषय या व्यासपीठाला मिळणे म्हणजे आपल्या सर्वांचं सौभाग्यच. आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की मला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी बोलण्याची संधी मिळते. जिजाऊ ही एक स्त्री होती, स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती एक मूर्ती होती. जिजाऊ ही एक स्त्री होती, स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती एक मूर्ती होती. शहाजीराजांची ती एक वीर पत्नी होती, जाधवांची ती एक लाडकी लेक होती, भोसल्यांची ती एक लाडकी सून होती. आपल्या पुत्रावर संस्कार करणारी ती एक महान माता होती. जगातील प्रत्येक स्त्रीने ज्यांचा आदर्श घ्यावा अशा त्या एक आदर्श माता होत्या. अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना माझा मानाचा मुजरा. खरं तर राजमाता जिजाऊ यांच्याविषयी कुणाला काही माहित नाही असे कधी होऊच शकत नाही. कारण ज्यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात देखील उतरवले, त्या म्हणजेच आपल्या राजमाता जिजाऊ मासाहेब होय. आपल्याला राजमाता जिजाऊ यांचा उल्लेख करताना कोणत्याही संदर्भाची गरज द्यावी लागत नाही. आपल्या पुराणांमध्ये देखील आदिशक्तीचा उल्लेख केलेला आहे आणि त्याच आदिशक्तीचे दर्शन आपल्याला राजमाता जिजाऊ यांच्या रूपाने झालेलेही दिसून येते. राजमातेचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई. जिजाबाईंना लहानपणापासूनच अन्यायाविरुद्धची चीड होती आणि त्याच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ज्या वयात मुलं बावल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. अनेक वर्षापासून महाराष्ट्रात मुघल सत्ता चालून येत होती आणि दीनदुबळ्या जनतेला लुटत होती. या मुघल सत्तेतील जे अमानुष लोक होते ते आपल्या आया बहिणींच्या अब्रूवर हात घालत होते. कोण थांबवणार त्यांना? कुणी काही म्हणू नये आणि कुणी काही सांगू नये अशी त्यावेळची एकंदर परिस्थिती होती. परंतु यापुढे हा अत्याचार सहन केला जाणार नाही. मुळात कुणीही अत्याचार करताना 10 वेळा विचार करायला हवा हाच विचार जिजाऊ उराशी बाळगून होत्या. आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊ पोटी शिवबांचा जन्म झाला. शिवबांच्या जन्माने जिजाऊंचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपला पुत्र शिवबा आपण पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न नक्की पूर्ण करणार हे जिजाऊंना माहित होते आणि म्हणूनच जिजाऊंनी शिवबांना रामायण महाभारतातील शौर्य कथा सांगितल्या. युद्ध कौशल्य तलवारबाजी स्वतः जिजाऊंनी शिवबांना शिकवले. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू शिवबांना जिजाऊंकडूनच मिळाले होते आणि म्हणूनच आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तसेच अनेक पुराणांमध्ये एक गोष्ट आपल्याला चांगलीच ज्ञात आहे, ती म्हणजे जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा नारी शक्तीने अवतार घेतला आहे. हेच वाक्य जर आपण जिजाऊं संदर्भात वापरले तर काही वावगं ठरणार नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या सरदारांना जे जमलं नाही ते राजमाता जिजाऊंनी करून दाखवलं. शिवबांच्या जन्माच्या आधी त्यांनी त्यांच्या जन्माचे ध्येय निश्चित करून ठेवले होते. शिवबांनी देखील आपल्या मातेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रण घेतला होता. कोणत्याही आईला आपल्या पुत्र प्रेमापेक्षा काहीही प्रिय नसते, परंतु जिजाऊंनी हा विचार कधीच केला नाही आणि म्हणूनच या स्वराज्याच्या निर्मितीत जिजाऊंचे लाख मोलाचे योगदान आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान, अशी असावी माता जिचा वाटावा अभिमान, पुत्र घडविला ऐसा जो राष्ट्राची शान, पुत्र घडविला ऐसा जो राष्ट्राची शान. फक्त मुघलांपासून संरक्षण करणे एवढेच नव्हे तर न्याय निवाड्याची कामे, नेतृत्व कौशल्य आणि एक मुत्सद्दी राजकारणी असे असंख्य गुण जिजाऊंनी शिवबांना दिले. आपण शिवबांना जाणता राजा म्हणतो ते केवळ आणि केवळ जिजाऊंनी शिवबांवर केलेल्या संस्कारामुळेच. जिजाऊंचे फक्त एवढेच कार्य नव्हे तर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना देखील स्वराज्य
आणि नीतिमत्तेचे धडे जिजाऊंनी शिकवले, हे आपण विसरता कामा नये. छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्याचा कारभार अगदी चोख निभावला. त्यास कारणीभूत म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ आणि त्यांची ती थोर शिकवण. मित्रांनो, मला आज एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे आदर्श जिजाऊंसारख्या माँसाहेबांची गरज आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. आज आपण फक्त म्हणतो, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, परंतु आपल्या काळजावर दगड ठेवून आपल्या मुलाला शिवबा बनवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ तर आधी घडवावे लागतील. माँसाहेब जिजाऊ जेवढ्या मनाने हळव्या होत्या, तेवढ्याच त्या कणकर देखील होत्या. हे आजच्या युगातील मातांना जमणार देखील नाही. म्हणूनच प्रत्येक घरात शिवबा जन्मावे असे वाटत असेल तर प्रत्येक घरातील माता ही जिजाऊ असलीच पाहिजे. आपल्या मुलावर कशा पद्धतीने संस्कार केले पाहिजेत, त्याला सक्षम आणि खंबीर कशा पद्धतीने बनवले पाहिजे, याचे सर्वात मोठे आणि उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ आहेत. आपल्याला जर एक आदर्श मुलगा घडवायचा असेल तर प्रत्येक आईने माँसाहेब जिजाऊंचे आचरण केले पाहिजे. हल्लीच्या मातांकडे आपण पाहिलं तर एक भीषण दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. 100% पैकी 99% माता अशा आहेत की आपल्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल देऊन आपली स्वतःची जबाबदारी पूर्ण करतात. परंतु आपल्या मुलाला सुदृढ बनवण्यासाठी गरज असते फिरण्याची आणि व्यायामाची. पण आजची आई आपल्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल देऊन त्याला गेम खेळण्यासाठी प्रोत्साहित करते. मुळात ही गोष्ट जोपर्यंत त्यांच्या आईंच्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपण कोणीही कोणताही बदल घडवून आणू शकत नाही. आणि आज ही मुलं म्हणूनच हट्टी आणि आळशी बनत चालली आहेत. अशा या माँसाहेब जिजाऊ यांच्याबद्दल मी कितीही बोलले तरी कमीच पडेल. समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद करून जरी लिहिले तरी सुद्धा कमी पडेल अशी माँसाहेब जिजाऊंची कृती आहे. आपल्या प्राणप्रिय शिवबा पुत्राला राष्ट्रहितासाठी तयार केले. त्यांनी भवानी मातेला साकडं घातलं होतं, कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे. आणि जेव्हा शिवरायांचा जन्म झाला तेव्हापासून जिजाऊंनी त्यांना भवानी मातेला घातलेल्या साकड्याप्रमाणे घडवायला सुरुवात केली. जेव्हा पुण्याची जहागिरी मिळाली तेव्हा शिवराय अवघे 14 वर्षाचे होते. त्या लहानग्या शिवबांना घेऊन जिजाऊ पुण्यामध्ये गेल्या. ज्यावेळी पुण्यामध्ये गेल्या त्यावेळी पुण्याची अवस्था अगदी भीषण होती. पुण्यामध्ये पोहोचताच जिजाबाईंनी आपला पदर खोचला आणि पुण्याची कामगिरी हाती घेतली. खरं तर न्यायनिवाडा करण्याचे धडे हे शिवबांना जिजाऊंकडूनच मिळाले होते आणि शिवबांच्या पहिले आद्य गुरु म्हणजेच आपल्या माँसाहेब जिजाऊ आहेत. त्याचबरोबर शिवरायांचे 8 विवाह करण्यामागे देखील आपल्या विखुरलेल्या समाजाला एक करणे हाच निर्मळ उद्देश त्यांच्या मनामध्ये होता. शिवराय जेव्हा आग्र्यात कैद होते तेव्हा देखील स्वराज्याची सगळी सूत्रे ही माँसाहेब जिजाऊंच्या हाती होती. अशा या मातेने आपल्या पुत्राच्या स्वराज्याच्या राज्याभिषेकाचा सुवर्णक्षण पाहिल्यानंतर अवघ्या 12 दिवसातच अखेरचा श्वास घेतला. म्हणूनच म्हणावेसे वाटते, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय छावा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे. नसते दिसले विजयाचे सोहळे. खरं तर राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच आपल्या महाराष्ट्राच्या मातीला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. माँसाहेब जिजाऊ या खरोखरच एक आदर्श माता होत्या. आपल्या मुलाला न्याय, राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित, धैर्य, शौर्य या सर्वांचे धडे देण्याचे आणि त्याच्यात चांगले संस्कार रुजवण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईमध्येच असते. गरज असते फक्त त्या स्त्रीने आपली स्वतःची शक्ती ओळखण्याची आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करण्याची. मुळात कोणतीही माता ही केवळ मायाळू नसून ती महाकाली देवी सारखी वेळ आल्यावर संहार करणारी असू शकते. याचे सर्वात मोठे आणि उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या माँसाहेब जिजाऊ आहेत.
मासाहेब जिजाऊंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेचे बी त्यांनी शिवरायांच्या मनामध्ये आधीपासूनच पेरले होते. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा ठाम आत्मविश्वास त्यांनी त्यांच्या मनामध्ये निर्माण केला होता. तसे बालपणापासून त्यांना त्यासाठी तयार देखील केले होते. पतीने चाकरी केली, सासऱ्याने चाकरी केली, परंतु माझा मुलगा मात्र कुणाचीही चाकरी करणार नाही असे ज्यांनी ठरवले आणि फक्त ठरवलेच नाही तर तसे शिवरायांना घडवायला देखील सुरुवात केली, त्या म्हणजेच आपल्या राजमाता जिजाऊ मासाहेब. शिवराय जेव्हा पुणे परगण्यात सुभेदार म्हणून आले त्यावेळी त्यांना परगण्याचा खर्च चालवण्यासाठी एक ठराविक रक्कम दिली जायची. आजच्या भाषेत सांगायचं झाले तर पॉकेट मनी. ती रक्कम फक्त परगण्याचा खर्च चालवण्यासाठीच दिली जायची बर का. आणि तेवढ्याच रकमेत शिवराय स्वराज्याचा सगळा कारभार चालवायचे. म्हणजेच अगदी दुष्काळाच्या काळात प्रजेला द्याव्या लागणाऱ्या खर्चापासून ते सर्वच काही. बरं, हे सर्व शिवराय वयाच्या कितव्या वर्षी करत होते तर वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी. असंच 3 वर्ष स्वराज्याचा सर्व कारभार सांभाळत स्वराज्याचा सर्व डोलारा शिवरायांनी सांभाळला. आणि वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी जेव्हा रायरेश्वरासमोर शपथ घेतली तेव्हा कुठे त्यांची या पॉकेट मनी प्रकरणातून सुटका झाली. अनेकांना मॅनेजमेंट शिकण्यासाठी मॅनेजमेंट कोर्स लावावे लागतात, परंतु मॅनेजमेंट कोर्स करून सुद्धा जे शिकता येत नाही ते असं आचरणात आणून शिकवावं लागतं हे मासाहेब जिजाऊंना माहित होतं. आणि म्हणूनच आपला राजा एवढा मोठा झाला. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं लिहिलेल्या ओळींचा अर्थ म्हणजे मातृत्वाच्या महान मंगल आविष्काराच्या परमोच्च क्षणाचा सुंदर असा रेखीव नमुनाच जणू. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घडले, वाढले, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी असे ज्यांचे वर्णन केले जाते. आणि फक्त वर्णनच नव्हे असे ज्यांची कीर्ती देखील आहे ती सारी कुणाची पुण्याई हो? एका ध्येयवेड्या आईची, एका निराग्रही मातेची, आपल्या मासाहेब जिजाऊंची. म्हणूनच म्हणावेसे वाटते, मुजरा माझा त्या माझी जाऊला घडविले तिने शिवबाला, मुजरा माझा त्या माझी जाऊला घडविले तिने शिवबाला, साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी, साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी. या मराठी मातीत ज्याने केला गनिमिकावा, मराठी माती ज्याने केला गनिमिकावा, तो एकच माझ्या जिजाऊचा छावा, तो एकच माझ्या जिजाऊचा छावा. सांभाळिले जिने सर्वांना प्रेमाने, सांभाळिले जिने सर्वांना प्रेमाने, घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने, घडले स्वराज्य तिच्याच आशीर्वादाने. एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद.